परिषद पंचायत समितीच्या आपल्या विचाराच्या आपल्या सत्ताधारी आघाडीच्या सर्व सदस्यांच्या सत्कार प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या आग्रहाखातीर ज्यांच्या निमंत्रणाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ते माजी मंत्री माजी पालकमंत्री आमदार माननीय जयंत पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते माजी मंत्री परस कडेगावचे आमदार माननीय डॉक्टर विश्वजितजी कदम, मंचावर उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार माजी मंत्री माननीय शिवाजीराप्पा नाईक, या ठिकाणी या मतदारसंघाचे माजी आमदार माननीय आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माननीय मानसिंग भाऊ, माजी आमदार जत तालुक्याचे माननीय विक्रमदादा सावंत, माजी आमदार मोहनराव बाबांचे चिरंजीव, आमचे जिल्हा बँकेतले सहकारी आमचे मार्गदर्शक माननीय मनोज बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज दादा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय संगीताताई, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय ऋषीदादा, मान्य आमचे पाहुणे मान्य विनायक अण्णा, बाळासाहेब बापू, आपले सभापती उदय बापू, उपस्थित पंचायत जिल्हा परिषदेचे विषय समितीचे सभापती पृथ्वीराज पाटील, दादासाहेब कोळेकर, स्नेहल मोरे, कोण राहिलं, मान्य तमनगौडा रवी व सौ सभापती सौ सावित्रीताई पाटील, रवी पाटील, उपस्थित आता सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, मागे बसलेले अविनाश काका, बाळासाहेब बापू, बाबासाहेब मुळीक बापू, विजय बापू, उपस्थित सर्व मंचावर जिल्हा परिषद पंचायत समितीचे वेगवेगळ्या समिती सभापती उपसभापती, ह्या ठिकाणी कासेगाव व आसपासच्या परिसरातून ह्या वाळवा तालुक्यातून उपस्थित असलेले सर्व वेगवेगळ्या सोसायट्या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र साहेब, खूप भाषणं तशी आमची ह्या चौकात झालेली आहेत. एवढी लोक आम्हाला सवय नाही बघून आणि म्हणून त्या भावनेच्या भरात जरा कंट्रोल करायला लागते, नंतर चुकीची जुनीच भाषणं चुकून आमच्याकडनं चालू व्हायला नको. त्यामुळे कासेगावला आमचं जरा चाललेलं काय विषय कुठला म्हणजे जरा न येऊन चालते का असा सुद्धा आम्ही जरा प्रयत्न केला, पण तुम्ही जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाही. देवराज दादा मग तक्रार नाही, काका बोलवायचे जेवण घालायचे, पण तुम्ही कधीच जेवायला बोलवलं नाही, कधी नाही ते बोलवलं आहे. कसं जेवण असते तुमच्या घरात हे बघायसाठी आम्ही आलो आणि ते जेवणाच्या पायी आज भाषण करायची पाळी आली. पण गमतीचा भाग वेगळा, खूप संघर्ष आमच्या तिघांच्या घरांनी बघितला, तुम्ही सगळ्यांनी आमच्या सोबत पाहिला आणि त्या संघर्षामुळे कुठे ना कुठेतरी थोडं आपण सगळेजण मागे पडत गेलो आणि ह्या संघर्षाचा फायदा घेऊन एक वेगळा विचार आपण ह्या जिल्ह्यात शिरू दिला. खास करून ह्या वाळव्या तालुक्यात क्रांतिकाऱ्यांचा हा तालुका. आम्ही खूप लहान होतो आणि वसंतदादा त्यावेळेला लहानपणी सांगायचे, आमच्या वडील आम्हाला सांगायचे की तुमच्या तालुक्याबद्दल, ह्या तालुक्यात वसंतदादांचे स्वातंत्र्य काळातले प्रत्येक गावात कोण न कोणतरी सहकारी होते ज्यांच्यावर वसंतदादा जीव द्यायचे, ज्यांनी वसंतदादांवर जीव द्यायचा जी तयारी ठेवली होती. ह्या ठिकाणी इंग्रजांकडनं पळत असताना लपत असताना असं एकही गाव नसेल की ज्या गावात वसंतदादांना त्या काळात आश्रय मिळाला नाही. हे संबंध त्या काळचे होते आणि ते राजकारणात भले मतभेद झाले, वैचारिक मतभेद झाले, पण ही दोघं एकमेकावर शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करत राहिली. कदाचित आम्हाला त्यांच्या पश्चात हे वाद काय नेमके होते न समजता गैरसमजातनं राजकीय वादात रूपांतर करावं लागलं. योगायोगानं ही संधी प्राप्त झाली. विश्वजित कदम साहेब, त्यांच्याही वडिलांचे आमचे जरा माझ्या स्वभावामुळे जरा जास्तच अग्रेसिव्ह स्वभाव असतो आणि कदम साहेबांच्या निधनानंतर सुद्धा मला वाटलं विश्वजित कदम साहेब आता सगळा जुना इतिहासाचा बदला घेणार आहेत, पण तो बदला न घेता त्यांनी मला सोबत घेतलं आणि मला भावासारखं प्रेम दिलं आणि तेव्हापासून आम्ही जे एक आलो. आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या आधी ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणूक लागल्या त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की साहेबांकडे आम्ही दोघं मिळून जायचं आणि हा जिल्ह्यातला वाद आता मागे ठेवूया आणि कुठेतरी एकत्रित सगळेजण यायचं. अर्थात त्यात इतरही लोक होते, रोहितदादाही होते.
आणि कदम साहेबांना विश्वित कदमांना घेऊन आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांनी आम्हाला स्वागत केलं. त्यावेळेला शरबत पाजलं, आईस्क्रीम दिलं, जेवण राहिलं, पण बाकी सगळे आमचा पाहुणचार केला. आणि त्यामुळे आईस्क्रीम मध्ये गार होऊन आम्ही साहेबांना शब्द दिला की इस्लामपूर आणि आष्टाची आम्ही निवडणूक लढणार नाही. आणि त्यामुळे तिथून सुरुवात ही विजयाची झाली की ईश्वरपूरची तुमची नगरपालिका ही चांगल्या मताधिक्यानं तुम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आली. आम्ही तिथं समोर नसलो तरी पडद्यामागे आम्ही मागे घेतल्याचं थोडा तरी श्रेय आम्हाला दोघांना द्यावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि येणाऱ्या बॉडीत एखादा कॉप्ट काँग्रेसचा मध्ये घुसवावा अशी आम्ही तुमच्याकडे या व्यासपीठावरनं तुम्हाला मागणी करतो. आणि आष्ट्यात सुद्धा अर्थात विलासराव शिंदे साहेबांचे आणि आमचे खूप घनिष्ठ संबंध होते आणि त्यांचे त्या ठिकाणी चिरंजीव नगराध्यक्ष झाले. तिथेही पाठिंबा दिले. असं आपल्याला बऱ्यापैकी ठिकाणी यश आलं. त्यानंतर महानगरपालिकेत सुद्धा काय होणार आणि ह्यांच्या दोघात खूप वाद होणार आणि बिघडणार अशी परिस्थिती असताना साहेबांनी सुद्धा नमती भूमिका घेतली. 2 पाऊल मागे घ्यायची भूमिका त्यावेळी घेतली. आणि कदाचित राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मिळालेलं यश कमी दिसत असेल, पण त्याच्या मात्र निश्चित कारण हेच आहे की थोडा चुकता माप त्यांनी आम्हाला दिला. आमचं हट्ट सगळी त्यावेळी पुरवले आणि म्हणून महापालिकेत 39 हा आकडा काढला. थोड्या आणि 3-4 सीटा थोडक्या 50-100 मतात आपल्या घेतल्या. महानगरपालिकेवर सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा त्याच वेळ लागला असता. अजूनही वेळ गेली नाही. अजूनही आमचा प्रयत्न चाललाय. मागच्या बॉडीत एकदा त्यांची आलेली सत्ता उलटून आपण सत्ता मिळवलेली, ह्या बॉडीत सुद्धा निश्चित आपण सत्ता उलटून त्या ठिकाणी मिळवू. आणि म्हणून हीच यशाची परंपरा जिल्हा परिषद चालू ठेवण्यासाठी एकत्र येऊन हा जो विचार घुसलाय आपल्यात, आपला हा विचार नाही. ह्या ठिकाणी पूर्वीची लढाई सुद्धा होती ही डावे विरुद्ध काँग्रेस व्हायची. कारण ह्या सगळी पूर्ण तालुका, पूर्ण जिल्हा पुरोगामी होता. त्यामुळे जाती धर्मात भांडण लावणारी शक्ती इथं वाढली. इथं आम्ही कुठेतरी कमी पडलो, आमच्या वादात कमी पडलो. ह्याच्या पुढे मी तुम्हाला आश्वासित करतो की आमच्या राजकीय इतिहासात वाद काही असो, ज्या ज्या वेळेला भाजप त्यांची ही अतिशय वाईट विचारसरणी पुढे आणायचा प्रयत्न करेल, आमचे काही मतभेद असो, तुम्हाला मी शब्द देतो की त्यांना पळवून लावायचं काम आम्ही सगळे एकत्रितपणे करणार आहे. रोहित दादा आज उशिरा जरी उशीर झालाय, मला वाटते जेवणापर्यंत आले तरी आम्ही समाधानी होऊ. पण ह्या ठिकाणी आपण सगळे आम्हाला ह्या ठिकाणी बोललात, आम्हाला सुद्धा तुम्ही आमचा मान सन्मान केलात, ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं ऋणी आहे. मला खूप काही बोलायचं आहे, पण पुढच्या कार्यक्रमात सगळी बाकीची गोष्टी करू. ह्या कार्यक्रमात फक्त तुमच्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन. ह्या ठिकाणी तुम्ही जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी वाळव्या तालुक्यातनं जे मताधिक्य दिला, 8 सीटा तुम्ही 11 पैकी ह्या ठिकाणी दिल्या. मानसिंग भाऊंच्या त्यात मोठा वाटा आहे, त्यांचाही मतदारसंघ होतो. आणि श्रेया तालुक्यात 4 पैकी 3 सीटा दिल्या. म्हणजे ह्या 15 पैकी आमच्या अपेक्षा होत्या की 8 तरी सीटा आपल्या येतील, पण तुम्ही 11 दिल्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता येण्यात खूप मोठा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी मिळाला. ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा, वाळवेकरांचं, खास करून कासेगाव गावकरांचा सगळ्यांचा आभार मानतो. आपली रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद खासदार दादा. ना पाठीवर थाप कुणाची, ना घराने गाजलेले, ना पाठीवर थाप कुणाची, ना घराने गाजलेले, माझ्यापासून सुरू